विनर टीम विपक्ष दहिवली हिंदवी 11 दहिवली या दोन संघामध्ये सामना होईल। साईगावचे आमचे मित्र रणजित वैभव यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला हा गद दहिवली संघ पहिला सामना जिंकत कळंबुसरे टीमला त्याने पराभूत केलं आणि यानंतर पहिल्या फेरीमधला दुसरा सामना खंडोबा पळसपे विपक्ष जीबी स्पोर्ट्स बारदोली। चला लवकरात लवकर सलामीवीर खेळाडू महेश मैदानाकडे पाठवा। श्री गणेश प्रसन्न पळसपे विपक्ष जीबी स्पोर्ट्स बारदोली। मॅचला सुरुवात होईल। आजच्या रात्रीमधला बी पोल मधला हा दुसरा सामना असेल। बी पोल मध्ये हा दुसरा सामना त्या ठिकाणी होईल। धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली मागच्या सत्रामध्ये 39 धावांचा पाठलाग करताना दहिवली संघाने पराभूत केलं कळंबुसरे टीमला। कळंबुसरे गावचे दोन संघ खेळले आणि वारदोली गावचे दोन संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले। जाणता राजा वारदोली संघ देखील कालच्या रात्रीमध्ये पाहिला, परंतु आज जीबी स्पोर्ट्स वारदोली। चला लवकरात लवकर ओपनिंग प्लेयर मैदानाकडे पाठवा। सलामीवीर दोन खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे आहेत ही विनंती राहील वारदोली संघाच्या कॅप्टनला। हॅलो, तर मॅचला सुरुवात झाली। पहिला फेरीमधला हा दुसरा सामना तर मॅचला सुरुवात होईल आणि पहिली जोडी मैदानाकडे वारदोली संघाची आपण दाखवताना पाहिली। दोन खेळाडू असतील, महेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने विघ्नेश पाटील हे दोन सलामीवीर खेळाडू। बॉलिंग मार्क मध्ये पहिल्या षटकासाठी वरद भगत यंगस्टर अपकमिंग यंगस्टर खतर पळसपे संघाचा उदयनमुक्त खेळाडू मैदानामध्ये। वरद बॉलिंग मार्क वर त्याला डाव्या हाताचा एक चांगला शैलीदार गोलंदाज ज्याला आपण RPL मध्ये खेळताना पाहिलं, त्याला आपण अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहिलं असा एक दमदार युवा प्रतिभावंत खेळाडू राजा पाटील यांची सेना या मैदानामध्ये उतरली। तर एका बाजूला महेश पाटील यांची वारदोली सेना आपण मैदानामध्ये पाहताय। खरं तर ज्ञानेश्वरजी गावण यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत। आदरणीय ज्ञानेश्वरजी गावण यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहता, त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं स्वागत। मॅचला सुरुवात करा लगेच, आपण वेळ जास्त घालवायचा नाहीये। बरोबर 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं कंपल्सरी फेकावी लागतील त्या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या श्री गणेश पळसपे टीमला। अनेक वेळा आपण मोरिया 11 पळसपे संघ पाहिला, परंतु आज या स्पर्धेमध्ये ज्या संघाने नारपोलीच्या मैदानावरती दमदार खेळ केला तो संघ श्री गणेश पळसपे या ठिकाणी उतरताना आपण त्यांना पाहताय। वरद भगत फर्स्ट ओव्हर समोर विघ्नेश पाटील लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आई भवानी गावदेवी चषक 2025 बारापाडा पहिलं पर्व। पहिला बॉल या ओव्हर मधला पहिलाच बॉल ओव्हर पिच त्या ठिकाणी लॉफ करत असताना लॉंग ऑफ कडे खेळले। पहिली सिंगल घेत असताना विघ्नेश पाटील याला आपण पाहिलं। वारदोली प्रबलगड माची करता त्याच्या पायथ्याशी असणारं हे गाव। तर एका बाजूला मुंबई गोवा हायवे असं म्हटलं जाईल, खरं तर मुंबई गोवा हायवेचा प्रवेशद्वार ज्या ठिकाणी असणार हे पळसपे गाव। आता पळसपे गावचा हा संघ मैदानामध्ये उतरलाय। वरद भगतचं षटक पहिलाच बॉलवरती सिंगल घेत असताना विघ्नेशला आपण पाहिलं, स्ट्राईक रोटेट केली, अकाउंट ओपन झालं। वारदोली संघाचं अकाउंट ओपन झालं। विघ्नेश पाटील या खेळाडूचं बॅटिंग आली आहे वारदोली संघाच्या वाट्याला। गोलात टाकलाय परफेक्ट दांडी गुल। पहिला खेळाडू बाद गोल्डन डक झालाय महेश पाटील। आपलं स्वागत। पहिला खेळाडू बाद महेश मैदानाच्या बाहेर गेला, त्यानंतर मैदानाकडे चला निकेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती।
वारदोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू निकेश मैदानाकडे चाललाय. 1 रन आणि 1 रन वरती पहिला विकेट. वरद भगत, मी मगाशी म्हटलं एक प्रचंड प्रतिभावंत असा युवा टॅलेंटेड हा खेळाडू, चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आदरणीय लक्ष्मण पाटील यांच्या ठिकाणी आगमन, विकाशी पाटील त्यांचं देखील आगमन. यस, वेलकम, आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, लेन बॉल टाकला, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. कटरचा वापर, याही वेळा चांगलं कमबॅक वरद भगतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगला कतर, यंगस्टार, प्रतिभावंत गोलंदाज, आपली गुणवत्ता कौशल्य मात्र मैदानामध्ये सिद्ध करत असताना पॉवर प्ले मध्ये ज्या ठिकाणी फलंदाजांना सुवर्ण संधी आहे, आक्रमक व्हावं लागेल, मोठे फटके खेळायचे आहेत. अशा कंडिशनला मात्र व्हेरिएशन, क्या बात आहे, थोडासा जास्त बाहेर बॉल काढला, लाईन खराब होती, टप्पा चांगला होता, जरूर लाईन थोडीशी बाहेर आपण पाहिली, त्यामुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केला. आमचे मेन अंपायर कळवेगावचे नंदू पाटील, स्क्वेअर लेग पंच हिरामन भोसले यांना आपण पाहता. तिसरे पंच देखील या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान देताना पण त्यांनाही पाहिलं, आमचे भोईर आपटा कैलास भोईर. पुन्हा एकदा फुटवर्क नाहीये, आणखीन एक कटर अप्रतिम बघा, फुल लेन बॉल, फलंदाजाला डबल माइंड व्हावं लागलं. एका क्षणाला वाटलं त्या ठिकाणी निकेशला हा बॉल ओव्हर पिच येईल, त्यानंतर असं वाटलं हा बॉल लोअर फुल टॉस होईल, पण तो परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये बॉल होता. फिंगर रोल करत असताना वरदला पाहिलं. यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या ओव्हर मध्ये आणखीन एक त्रिफळा उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉइड, चारी मुंड्या चित केलं निकेश पाटीलला. तर या दरम्यान आदरणीय भावनदासजी गावण यांना विनंती असेल, आपण या मंचावरती गेले 4 रात्री अप्रतिम रुचकर जेवण ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलं, ते खरंतर एक उत्तम आचारी भानुदास गावण यांना विनंती असेल, आपण या मंचावरती आपलं स्वागत. व्हेज नॉन व्हेज प्रत्येक खरंतर आयटम मध्ये नक्कीच रुचकर चव ज्याने आणली ते खरंतर भावनदासजी गावण, उत्तम आचारी, अन्नदाता सदा सुखी असं म्हणतात. तर त्यांनाही विनंती असेल, या मंचावरती आपलं स्वागत. नवीन खेळाडू पंकज पाटील इन ॲट नंबर 4, भारी भक्कम शरीर असते आणि मधल्या फळीतला अतिशय विध्वंसक खेळाडू पंकज पाटील मैदानाकडे चाललाय. इन ॲट नंबर 4 सध्या पण जर पाहिलं तर वारदोली संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त 2, खेळाडू बाद झाले 2 वरती 2 असं चित्र आहे या पहिल्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी वरद भगत पॉवर प्ले मध्ये फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहिली. नेक्स्ट बॉल पंकज साठी पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, लाऊड ऑफिस आले त्या ठिकाणी आणि पंच सांगता थोडासा अँगल म्हणत बॉल निघाला, पण पहिलं षटक राहिलं त्या ठिकाणी श्री गणेश 11 पळसपे संघाच्या नावावरती, वरद भगतच्या नावावरती, ज्याने 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये वारदोली संघाचे 2 खेळाडू त्याने बाद केले. चांगला स्टार्ट मिळालाय पळसपे टीमला. चला आपण वेळेचं थोडंसं महत्व लक्षात घ्या, जास्त एकत्र येऊ नका प्लीज. राजा पाटील आपल्या संपूर्ण संघाला सूचना असेल, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. राजा पाटील या टीम मध्ये अनुभवी खेळाडू, त्याच्या बरोबरने आपण पाहता निलेश वायदंडे, सिक्सर किंग, मैदानामध्ये चांगली फिल्डिंग करत, त्याला एक आपण करताना पाहिलं. जेव्हा गरज असते तेव्हा मात्र आक्रमक फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. त्या ठिकाणी मैदानामध्ये केतन आलेत बॉलिंग ट्रॅकमध्ये. केतनचं वैशिष्ट्य मला आठवतंय, खरं तर मी काल मागच्या रात्रीमध्ये देखील पाहिलं, जेव्हा आम्ही पेन नगरपालिकेच्या मैदानात मॅच केली, हशिवरे विपक्ष पळसपे, त्या ठिकाणी केतनने आय थिंक खरं तर त्या ठिकाणी मेडन षटक टाकलं होतं आणि सामन्याला युटर्न मिळवून दिलं होतं. असा हा खेळाडू, एक जबरदस्त यंगस्टर, आविष्कार सारखा एक चांगला शतरक्षक या टीम मध्ये. बरेचसे खरं तर अगदी यंगस्टर खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. त्यांच्या बरोबरने राजा, निलेश सारखा एक अनुभवी 2 खेळाडू त्यांनाही आपण पाहताय. चला घाई करा प्लीज. केतन बॉलिंग मार्क बद्दल केतन भगत हा खेळाडू मात्र या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिला षटक आपण पाहिला, त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वरद भगतच्या माध्यमातून. आता केतन भगत सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. यानंतर विनर टीम विपक्ष दहिवली 3 षटकांचा सामना असेल पुढचा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना हा 3 षटकांचा राहील, याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्या.
पहिल्या रात्रीमध्ये क्रिशा 11 जय हनुमान दापोली हा संघ सुपर 6 मध्ये पोहोचला. दुसऱ्या रात्रीमध्ये कासरबड संघ सुपर 12 मध्ये गेला आणि त्यांच्या बरोबरीने सुपर 6 ला शिरडोन संघ क्वालिफाय झाला. ऑन साइडला हा फटका आपण पाहिला, उंची घेतली, अंतर कमी कापलं, फिल्डर डाऊन द बॉल झेल टिपत असताना मैदानामध्ये अजयला पाहिलं. आणखीन एक विकेट मिळेल त्या ठिकाणी. फिल्डिंग करताना परस्पर टीमला खेळाडू बाद झालाय विघ्नेश. तर या दरम्यान आमचे चंद्रकांत माली सीएम यांचं आगमन. हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी आरव प्रभाकर पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल पळसपे संघाच्या गोलंदाजांना. आरव प्रभाकर पाटील आमचे आयोजक आहेत. त्यांचे चिरंजीव आरव यांच्या नावाने विकेट हॅट्रिकसाठी मैदानाच्या आतमध्ये पळसपे संघाला तब्बल पारितोषिक आलंय खरं तर 1000चं. संजय देसले आमचे एखादा उत्कृष्ट पंच, नामवंत पंच वारदोली गावचे, त्यांच्याकडून देखील वारदोली टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचाही मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. बिग फाईट दोन संघाच्या दरम्यान पनवेल तालुक्यातील हे दोन संघ आहेत. नौका खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. याही वेळेला आपण पाहिला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नाही, मागे आले होते भरपूर, त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू पार पाहिला मयूर पाटील. काल देखील आपण पाहिला जाणता राजा वारदोली संघ खेळला, मोठ्या मार्जिनने तो संघ पराभूत झाला. धावांचा पाठलाग करताना त्या ठिकाणी मोह संघाने त्यांना पराभूत केलं. परंतु या मॅच मध्ये आणखीन एक वारदोली गावचा एक मोठा संघ जीबी स्पोर्ट्स वारदोली, एक मोठं नाव आहे. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल मध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये याही संघाची दहशत राहिली. परंतु आज त्यांच्या समोर तगडं आव्हान आहे, ते म्हणजे श्री गणेश 11 पळसपे संघाचं. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला टर्न केला ब्रिजच्या साह्याने आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेग मधला फिल्डर पुढे सरकला बॉल खाली. 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 धाव मात्र या ठिकाणी मिळाली. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. या मैदानावरती पहिल्या 4 षटकामध्ये तुम्हाला किमान 40+ रन या बनवाव्याच लागतील. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला करता 36 जवांचा पाठलाग करताना सिद्धी करोले संघ रिस संघाच्या अगेन्स्ट पराभूत झाला तिसऱ्या फेरीमध्ये आणि तिथून रिस संघ सुपर 6 मध्ये आपण क्वालिफाय होताना पाहिला. आज या पोलमधून बी पोलमधून देखील एक संघ सुपर 6 ला क्वालिफाय केला जाईल आणि उद्या पहिला सामना असेल कल्ले विपक्ष 11 स्टार तारा स्वस्तिक मात्रे यांचा संघ. खोला टाकलाय, क्या बात आहे. ब्लॉक हॉल मध्ये बॉल टाकणं तितकं सोपं नाहीये. यासाठी तुम्हाला प्रचंड सराव करावा लागतो, यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स असावा लागतो. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहिली, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चंद्रकांत माली सीएम स्पर्धेचा आपण आनंद घेताना आपण त्यांना पाहताय, त्यांचंही स्वागत आपण करूया. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला सलग 4 डॉट, 3 डॉट आणि 1 सिंगल आली माफी असावी. पुन्हा एकदा हार्ड लेंथ मध्ये टाकला बॉल, वेगावरती स्वार झाले तेच सर आपण पाहिला. हा बॉल राईज झाला विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना. आणखीन एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे. वय जरी कमी असलं तरी क्रिकेटमध्ये त्यांच्याकडे असणारा कॉन्फिडन्स हा नेहमी चर्चेमध्ये राहिला. त्याच कॉन्फिडन्सच्या जोरावरती या खेळाडूने प्रभावित गोलंदाजी आतापर्यंत केली. आणि याही वेळेला आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये केतन भगत नावाचा एक यंगस्टर गोलंदाज प्रभावित कामगिरी करत असताना मैदानामध्ये पळसपे टीमसाठी. डॉट बॉल पाहिला. या ओव्हर मधला शेवटचा बॉल समोर पंकज पाटील. अभी नाही तो कभी नाही, टप्पा पडला, बॉल डोक्यावरती लागला, त्यामुळे इथे देखील आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, फक्त 3 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाजले 3, क्या बात आहे. या ओव्हर मध्ये 1च रन आली, 1 विकेट घेतला त्या ठिकाणी केतनने. 2 षटकं पण जर पाहिली राहिली पळसपे संघाच्या नावावर, आता येणारी 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये किमान 25+ रन बनवावे लागतील वारदोली टीमला. राजा पाटील यावेळेस बॉलिंग मार्क वर झालाय. खरं तर एक वर्सटाईल गोलंदाज, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, गती कमी जरी असली तरी टप्पा त्याच्याकडे चांगला आहे. त्यामुळे या षटकामध्ये राजा पाटील कमबॅक करेल का, उलटी टोपी ही त्याची ओळख राहिली.
येणाऱ्या पेन नगरपालिकेच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील या संघाची एंट्री करदर आहे. मुद्दूशेठ अकबर यांची स्पर्धा आमिर चषक. पहिला बॉल थोडासा आपण पाहिला बॅक ऑफ द हँड टॉस केला चेंडूला. याही वेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या 13 बॉल मध्ये जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाची धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती फक्त 3. आज घरून जेवून आलेले नाहीत फलंदाज वारदोलीचे, कारण जास्तीत जास्त डॉट बॉल त्याने खाल्ले, फेस केले. खरं तर असं म्हणावं लागेल, कारण 11 डॉट बॉल आणि फक्त 3च धावा आलेल्या आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा व्हेरिएशन. क्या बात आहे. राजा पाटील या संघाचा एक अनुभवी खेळाडू. राजाचा फिटनेस खूप चांगला राहिला आजवर. आपण पाहिलं पळसपे संघासाठी त्याने चांगला परफॉर्मन्स दिलाय. रिव्हर्सचे फटके त्याचे पाहिले, ऑन साईडला स्लॉगिटचे फटके पाहिले. जेव्हा गरज येईल तेव्हा गोलंदाजी देखील त्याने चांगली केली. आणि या मॅचमध्ये आतापर्यंत सलग 2 डॉट बॉल राजा पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मयूर पाटीलवरती दबाव, एका बाजूला पंकज पाटील, दोघांनी चर्चा केली कशा पद्धतीने आता डावाला पुढे घेऊन जाता येईल. यावेळेला थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. बीमर कॉल, वेगवान चेंडू टाकला, क्विकर पण टाकायचा होता पायात, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिला हा बॉल फुल टॉस गेला कमरेच्या भरून. त्यामुळे पंचांनी बीमर घोषित केलं. 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. 4 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लो स्कोर सामना होतोय की काय असाच मात्र चित्र निर्माण झालं या मॅचमध्ये. आज खरं तुम्हाला रावे संघ देखील आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. ओवळे संघाला आपण आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. बलाढ्य संघांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच सर्व संघांचा आपण कौतुक या ठिकाणी करूया, त्यांना शुभेच्छा देऊया येणाऱ्या प्रत्येक सामन्यांसाठी. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल होता. पुन्हा एकदा खोलात टाकला, अगदी फुटवर्क नाहीये, लांबून पिक केला बॉलला, त्यामुळे प्रॉपर कनेक्शन नव्हतं. आणि इथे आपण पाहिला खरं तर एक सिंगल घेत असताना दोन्ही खेळाडू. बघा यानंतर विनर विपक्ष दहिवली असा सामना होईल, परंतु तिसरा सामना असेल अजनबी ओवळे विपक्ष बापदेव पोदी. हा संघ तुम्हाला पाहिलं पनवेल परिसरामधील. आणि त्यानंतर दापोली अनुज एंटरप्राइजेस प्रशांत जितेकर यांचा संघ, तर एका बाजूला रायबादेवी रावे ओमकार पाटील यांचा संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. सर्व संघांना विनंती राहील आपण वेळेवरती इथे रिपोर्टिंग करा. फुल टॉस आहे, स्लॉग हिटचा प्रयत्न होता, लॉंग चेस, परंतु चांगली फिल्डिंग केतन वरदच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग, किमान 3 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. बघा क्रिकेटमध्ये असं म्हणतात बॅटिंग बॉलिंग हे डिपार्टमेंट जितकं महत्वाचं त्याच्यापेक्षा महत्वाचं डिपार्टमेंट आहे फिल्डिंग. एखादा फिल्डर आपल्या संघासाठी भरपूर धावा वाचवू शकतो, त्याच धावा टीमला चेस करत असताना लाभदायक असताना ठरतात. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं धावा डिपेंड केल्या, वाचवल्या 3. वरद भगतने चांगली फिल्डिंग केली, 1 धाव मागच्या बॉलवरती मिळाली. वन्स अगेन पुन्हा एकदा आपण पाहिला करत बॅक ऑफ द हँड, बाहेर निघाला बॉल, पंचांनी वाईड घोषित केलाय. राजा पाहत बसला. ऍक्शन बघा राजा पाटीलची, त्यांना वाटलं कदाचित हा बॉल वाईड लाईनच्या आतून चाललाय, परंतु पंच आमच्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला. जरी एक्स्ट्रा रन आली तरी खरं तर फारसं आनंदाचं वातावरण वारदोली संघाच्या खेम्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये, कारण धावा कमी आहेत. फुल टॉस बॉल, दुसरा बीमर आणि त्याच्यावरती आलाय. इथे खणखणीत चौकार, बॉलरला मात्र आता पेनल्टी मिळेल. इथे आपण पाहिला हा पंजा 4+1 5 धावा या ठिकाणी मिळतील. मोमेंटम खरं तर मिळवून देणारा हा फटका 5 धावा. राजा पाटीलचे 2 बीमर बॉल, त्यामुळे राजा पाटीलला मात्र इथे ओव्हर थांबावी लागली. फ्रेश बॉलर त्या ठिकाणी येईल नौक्या या 2 चेंडूंसाठी. नवीन गोलंदाज आतिश गवंडी हा खेळाडू मैदानाकडे आलाय. आतिश गवंडीला आपण पाहता फ्रेश बॉलर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 12 डबल डिजिटमध्ये आता खरं धावसंख्या पोहोचली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 3 होत्या, मागच्या 4 बॉलमध्ये जवळजवळ 9 धावा आल्या. चला थोडी घाई करा प्लीज. श्री गणेश 11 पळसपेठ टीम विनंती राहील या ठिकाणी पळसपेठ संघाला आपण थोडा स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिल्या रात्रीपासून आम्ही वारंवार या सूचना देत आलो आहोत. ए पोल मध्ये आपण पहिल्या रात्रीमध्ये क्रिशा 11 जय हनुमान दापोली हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. आज बी पोलच्या लढती आहेत. तर अनेक संघांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्या. आज आवरे संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. देवा ग्रुप आवरे इन ऍक्शन मध्ये असेल.
टोटल रन संख्या आपण जर पाहिली धावफलकात लागले 12. बाळू संतोष पाटील रावेगावचे आमचे परम मित्र त्यांचे देखील आगमन. तर सेकंडचा कॉल नकार दिलाय, दोघांमध्ये नाही आहे कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला, कॉलिंग नव्हतं. एकच रन या ठिकाणी मिळेल. जर का रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. मैदानामध्ये आता विकीला येणं बाकी आहे, विकी भोईर. बारदोली संघाचा मधल्या फळीतला खरं तर बाहुबली, त्यामुळे कदाचित आता विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल किंवा अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. या मॅच मध्ये बॅटिंग करताना पंकज पाटीलला, त्याच्या बरोबरीने मयूर पाटीलला. या वेळेला पिकअप शॉट, या बॉलवरती षटकाराला आणि या षटकाराच्या मदतीने टोटल धावसंख्या आपण जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19. बघा आता अजूनही वेळ नाही गेलेली नाही, 15 टोटल उभारू शकतो बारदोली संघ. जर का या षटकामध्ये 20+ रन आल्या तर मात्र टार्गेट 40च्या वर जाईल, जे प्रेडिक्ट मी केलं होतं. किमान 4 ओव्हरमध्ये 40+ रन बनवावे लागतील पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना जीबी स्पोर्ट्स बारदोली संघाला. मागचा षटकार थोडासा आत्मविश्वास द्विगुणित करणारा राहील त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या जीबी स्पोर्ट्स बारदोली या संघासाठी. स्वप्नील बॉलिंग मार्कमध्ये स्वप्नील फौजदार हा खेळाडू आलाय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचे षटक असेल, डेप्थ ओव्हर ज्याला म्हणता येईल. आणि या डेप्थ ओव्हरमध्ये मात्र आक्रमक व्हावं लागेल. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट फलंदाजांना करावे लागतील, कारण पहिल्या सत्रामध्ये बारदोली संघाला टार्गेट सेट करायचं आहे. आतापर्यंत 6.33 सरासरीने 5 गडी बाद 19 या धावफलकावरती लागल्या. जर काही सरासरी शेवटपर्यंत राहिली तर फक्त 25-26 आसपास तुम्हाला ही धावसंख्या त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चला थोडी घाई करा प्लीज. लास्ट ओव्हर शेवटचं षटक असेल आणि या षटकामध्ये स्वप्नील फौजदार आणि समोर असेल त्या ठिकाणी मयूर पाटील हा खेळाडू. फार एंड कडून मात्र हे षटक असेल. निर्णायक षटक, अंतिम षटक या इनिंग मधलं. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, मिड विकेटला फील्डर आहे, क्लिअर करता आले नाही, त्यामुळे झेलबाज झाले मैदानामध्ये मयूर पाटील. अजून एक धक्का बारदोली टीमला. क्या बात आहे, पंढरी शेठ फडके यांचा घेतला वाहता तुम्ही. दादा सरकार पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी आपण पाहिला मोठा फटका खेळताना या इनिंग मध्ये मयूर बाद झाला. विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वप्नील फौजदारचे हे षटक. नौका फलंदाज कार्तिकेश. पहिलाच बॉल, वन बाउंस ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. तेवीसावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये येणाऱ्या धावा अतिशय निर्णायक असेल या मॅच मध्ये जीबी स्पोर्ट्स बारदोली या संघासाठी, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा फार कमी आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 3. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या जवळजवळ धावा त्या ठिकाणी आपण पाहिल्या 16 धावा आल्या. आणि यानंतर मात्र आता या षटकामध्ये अजून 4 बॉल बाकी आहेत, त्यामुळे येणाऱ्या 4 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करायला लागतील कार्तिकेशला. तर पंकज पाटील या खेळाडूला पुन्हा एकदा लॉफ करत असताना आपण पाहिला ओव्हर पिच बॉल. त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंगरला फिल्डर आहे, त्यांच्या हातामध्ये बॉल चालला. फेकी अतिशय वेगवान पाहिली. 1 रन या बॉलमध्ये मिळाली आणि 1 रनच्या मदतीने संघ आपण पाहता धावफलकावर आपण धावा पाहिल्या. 3 खेळाडू बाद, तब्बल 24 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट बनवायचं आहे जीबी स्पोर्ट्स वारदोली या टीमला. विनर विपक्ष दहिवली असा सामना नेक्स्ट खेळला जाईल.
पुन्हा एकदा यॉर्कर फुटवर्क नाहीये, मग थोडे एक स्टेप पुढे आले असते तर हा बॉल फुलटॉस मध्ये कन्वर्ट करता आला असता, किंबहुना आडव्या बॅटने जरी खेळले असते तरी हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये एखादा मोठा फटका अटेम्प्ट करता आला असता. परंतु जर तरला महत्व नाहीये. मैदानामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा असतं. समय सूचकता शॉट सिलेक्शनला तुमच्याकडे मायनर सेकंद कालावधी असतो. या हेबला बॅकफुटला गेले, इनसाइड आउट ड्राइव्ह करत असताना शॉट एक्सचा कव्हरला फटका पाहिला. एक रन या बॉलवरती मिळाली. आता शेवटचा बॉल असेल या इनिंग मध्ये टार्गेट सेट करणारा हा शेवटचा निर्णायक चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत तब्बल 3-4 गडी बाद 25 धावा. लास्ट बॉल मोठं टार्गेट होईल का? 30+ रन जातील का? कार्तिकेशच्या बॅटमधून जर का धमाका झाला शेवटच्या बॉलवरती तर डेफिनेटली 30+ रन होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यॉर्कर. सुरुवातीला अगोदरचा पण पहिला बॅट ग्राउंडिंग झाली, त्यानंतर बॅटला स्पर्श झाला बॉलचा, त्यामुळे धीम्या गतीने बॉल निघाला. लॉंग ऑन क्षेत्राकडे निलेश वायदंडेचा परफेक्ट थ्रो पाहिला. 1 रन मिळाली वारदोली संघाला, 1 विकेट मिळाला पलसपेट टीमला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाची लागली तब्बल 7 गडी बाद फक्त आणि फक्त 26 धावा. टार्गेट सेट केलंय येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 27 धावा. त्याला राजा मैदानात सोडा लगेच. राजा पाटील पलसपेट टीम मैदानाच्या बाहेर. आपण त्याच वेळेला विनंती राहील वारदोली संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. या ऐकूया तोपर्यंत आपण सुमधुर संगीत डीजे जगदीश यांच्या माध्यमातून. खरतर अध्यक्ष स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं संगीत तुम्ही ऐकताय. बैलगाडा शर्यत क्षेत्राला सुरुवातीला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकमेव पंढरीशेठ फडके. आज नक्कीच त्यांच्या देखील स्मृतीस आपण अभिवादन करूया. आज खरं तर आज जे काय सोन्याचे दिवस बैलगाडा शर्यत क्षेत्राला आले ते त्याचं एकमेव कारण आहे पंढरीशेठ फडके. कारण बैलगाडा चालक किंबहुना बैलांचे मालक सर्वांना मात्र चांगलं खरं तर आता मानधन मिळू लागलं. समालोचक देखील आपण पाहिला जे असतात त्यांना देखील चांगलं मानधन बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मिळतं. आणि इथं आता आपण न पाहता 27 धाबांचं टार्गेट 27 फक्त 27 या धाबांचा पाठलाग करताना पहिली जोडी पळसपेठ संघाची लवकरात लवकर मैदानाकडे दाखल करा. तर पहिली जोडी निलेश वायदंडे त्याच्या बरोबरीने वरद भगत चालला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट निलेश वायदंडे यांच्याकडे असणारा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला सध्याच्या घडीचा एक उदयनमुक्त रायझिंग स्टार म्हणून ज्याला संबोधला जातो तो वरद सलामीला चाललाय. वारदोली संघासमोर मोठी अग्नी परीक्षा असेल या धाबा वाचवणं. अनेक वेळा आपण पाहिला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये लो स्कोर मॅच लो स्कोर सामना हा नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहिला. याच मैदानाच्या मागे जे ग्राउंड होतं कळतं ज्या ठिकाणी साबीर दळवी यांची स्पर्धा आपण नेहमी पाहायचो राजा शिवछत्रपती ट्रॉफी, त्या स्पर्धेमधला एक सामना मला आठवला. नावडे विपक्ष चांबारली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना चांबारली संघाने नावडे संघाने 5 ओव्हरमध्ये 34 केल्या. तेव्हा असं वाटलं एकतर्फा लढत होईल, परंतु तो सामना 8 रनने जिंकला नावडे संघाने बॉलिंगच्या जोरावरती फिल्डिंगच्या जोरावरती. त्यामुळे इथे देखील हा सामना जिंकायचा असेल तर मैदानामध्ये वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी जीबी स्पोर्ट्स वारदोली संघालाही करावी लागेल. तर एका बाजूला सध्या आपण जर पाहिलं नारपोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये ज्या संघाला घवघवीत यश मिळालंय तो संघ कशा रीतीने धावांचा पाठलाग करेल हे देखील पाहावं लागेल. ऑन स्क्रीन आमचे सर्व आयोजक या स्पर्धेचे. या परिसरामध्ये ही पहिल्यांदा नाईट स्पर्धा पनवेल उरण कदर पनवेल तालुकाचा आहे परंतु कर्नाळा विभाग आहे. आपण पाहिला त्या ठिकाणी उलवानोड असेल नेरे धुंद्रे विभाग असेल, त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर एका बाजूला 18 गाव परिसर असेल
या विभागामध्ये खारघर बेल्टमध्ये अनेक मोठमोठ्या नाईट स्पर्धा पाहिल्या, परंतु खंत होती या परिसरामध्ये नाईट स्पर्धा होणार की नाहीये. परंतु हे स्वप्न या स्पर्धेचं पूर्ण केलं आमचे बाळा गावण, रोशन गावण, दीपेश पाटील, प्रभाकर पाटील, अक्षय सर्वांचं नक्कीच मी कौतुक करेल. पहिला बॉल वरससाठी इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळला, इनफिल्डला क्लिअर करत असताना पॉवर प्ले मधला दमदार चौकार, 4 धावा. धन्यवाद. पहिला बॉल 4 धावा पहिल्या फटक्यावरती पाहायला मिळाल्या. वन्स अगेन पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिटचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव बॉल पाहायला मिळाला. खरं तर यंदाचा हंगाम 2024-25 या क्रिकेट हंगामामध्ये या वर्षामध्ये ज्या नाईट स्पर्धा झाल्या असेल त्या कोणत्याच सीझन मध्ये झाल्या नसेल. एवढ्या जास्त स्पर्धा यंदा आपण पाहिल्या. अगदी मे महिन्यापर्यंत तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल येणाऱ्या कालखंडामध्ये. यावेळेला बॅकफुटला गेले होते, वेट करून मारायचा प्रयत्न होता, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचा, तो ओव्हरपिच बॉलला बनवायचं होतं, पण चांगली लाईन, चांगला टप्पा त्या ठिकाणी आपण पाहिला कार्तिकेशचा. याही वेळेला आपण पाहिला डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज जास्त टाकावे लागतील, कारण पहिल्या सत्रामध्ये आपण कंपॅरिझन केलं तर त्यावेळेला 2 ओव्हरमध्ये फक्त 3 धावा होत्या आणि त्यानंतर मागच्या 2 ओव्हरमध्ये दिलीप भाई आमचे त्यांचं आगमन, आपलंही स्वागत. आयोजक या स्पर्धेचा स्विच केला बॉलला, रिव्हर्सचा फटका, 4 धावा चौकार. फटके पाहायला मिळाले. यावेळेला आणखीन एक चौकार स्विचचा आपण पाहिला. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर कट, क्या बात आहे. सेकंड एक देखील रन नाहीये, फर्स्ट देखील नाहीये, सेकंड देखील नाहीये, त्यामुळे कोणतीही रन नसेल या बॉलवरती. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग पंच हिरामन भोसले, मेन अंपायर त्या ठिकाणी आपण पाहता आमचे नंदू पाटील, कैलास भोईर. आज 3 अंपायर, कालच्या रात्रीमध्ये 3 रात्रीमध्ये जीवन गावण सर, आपण शैलेश चव्हाण यांना पाहिले. या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. 19 धावांची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या पळसपे टीमला. पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर. पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल. जरी विकेट मिळाल्या नसल्या तरी 2 चौकार येऊन देखील फक्त 8 धावा खर्च केल्या मैदानामध्ये कार्तिकेशने. आता येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल पळसपे संघाला 19 धावांची गरज. चलो आप घर. 19 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. 6.33चा रिक्वायर्ड रेट आहे या मॅच मध्ये. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क होती त्या ठिकाणी विकास आरिवले. हा सामना जिंकायचा असेल किंवा या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर विकासचं षटक फार महत्वाचं आहे, कारण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. विकासने जर का इथे कमबॅक करून दिलं तर नक्कीच या मॅच मध्ये मजा येईल. त्यामुळे हे षटक अतिशय महत्वाचं राहील. समोर निलेश वायदंडे, सिक्सर किंग. पहिला बॉल खोला टाकलाय, सन्मान दिला बॉलला, सेन्सेबल फटका. पहिली सिंगल घेतली, सेकंडचा कॉल निलेशला नकार दिला वरदने. चांगला कॉल होता, कारण ही रन घेताना मात्र रिस्क घ्यावी लागली असे वरदला, किंबहुना विकेट त्या ठिकाणी गमवावा लागला असं रनआउटच्या स्वरूपात. 1 रन या ठिकाणी मिळाली. अजूनही 18 धावांची गरज 17 बॉलमध्ये विजयासाठी. 17 चेंडू आणि 18चं समीकरण. अगदी क्लोज हा सामना आहे. रन बॉल इक्वेशन, 1 रन फक्त एक्स्ट्रा आहे. एक मोठा फटका आला तर मात्र सामना अगदी एकतर्फा होऊन जाईल. या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड्स पाहिले. धावा चेस करत असताना, धावा डिपेंड करत असताना, इथे देखील हापाम जॅक करताना मिस टायमिंग फटका आहे. डीप मध्ये फिल्डर पोहोचतील का, नाही आत पोहोचले. झेल कन्वर्ट व्हायला हवी होती. बघा, जेव्हा तुम्हाला लो स्कोर सामना वाचवायचा असतो तेव्हा हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं, किंबहुना सिंगलला जेव्हा डबल मध्ये परावर्तित केला जातं त्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतात. आणि इथे आपण पाहिल्या 2 धावा आल्या. आता रन बॉल
मॅच मध्ये समीकरण 16 बॉल 16चं समीकरण. प्रत्येक बॉल मध्ये सिंगल रन त्या ठिकाणी बनवावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या मैदानामध्ये पळसपे टीमला श्री गणेश पळसपे हा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि आघाडीचे दोन खेळाडू भरत निलेश. फुलटॉस बॉल घर फिरले की घराचे वाशे ही पूर्वताची म्हण आहे. पहिला दुष्काळ त्यात 13वा महिना हा नशिबाचा चौकार. कारण 15 बॉल 12 धावा हे कॅल्क्युलेशन आहे समोर भरत. संघर्ष करतो फॉलिंग शिफ्टचा प्रयत्न. फाईन लेगला अफलातून एफर्ट्स पाहायला मिळाले होते. बॉलला थांबवला, जर का थांबवला नसता, हात जरी लागला नसता तरी हा बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता. कारण मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे प्रोटेक्शन नव्हतं आणि आउटफील्ड मात्र भरपूर फास्ट आहे. हे क्रीडांगण आपण जर पाहिलं तर इथे भरपूर माती रोल टाकून मात्र हे भराव केलेलं मैदान आहे आणि आउटफील्ड भरपूर टणक आहे या मैदानाची. खाडी हे खाडीचा परिसर आहे, परंतु मार्च नंतर मात्र इथे ओलावा कमी असतो, त्यामुळे मैदान तयार करण्यात येतं. आणि आज आपण पाहिला बरोबर एप्रिल महिन्यामध्ये पहिल्याच वीकमध्ये या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, सन्मान दिला बॉलला, बॅकक्लिपला खाली आणलं, फक्त डिफेन्स केला. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रिस्क निलेशने घेतलेली नाहीये. सध्या आपण जर पाहिला या सामन्यामध्ये पारडं मजबूत आहे पळसपे संघाचं, कारण धावा आतापर्यंत आहे स्कोर कार्डमध्ये तब्बल 16. अजूनही 11ची गरज आहे. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 13 चेंडू आणि 11 धावा हे कॅल्क्युलेशन. पुन्हा एकदा सेन्सिबल इनसाइड आउट, पुश करो और खुश रहो अशी ही गदर सदरची रणनीती ही फार गरजेचं आहे. कारण एक एक रन काढताना कधी कधी त्या ठिकाणी एखाद्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागतं. आता 12 बॉल विजयासाठी तब्बल 10 धावांचं समीकरण. मध्ये 10 धावा. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 11 बॉलमध्ये 7 धावा कासरबट टीमने दुश्मी संघाला करून दिल्या नव्हत्या. तर आता या 12 बॉलमध्ये 10 धावा डिपेंड केल्या जातील का? कारण एका बाजूला आपण जर पाहिलं बिनबाद एकही खेळाडू पळसपे संघाचा बाद झालेला नाहीये, त्यामुळे दबाव हा पूर्णपणे वारदोली संघावरती राहील. परंतु या षटकामध्ये निकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. मुंबई गोवा हायवे एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाज सज्ज होताना आपण पाहत आहे. समोर निलेश वायदंडे भरपूर शांत राहिला आतापर्यंत. निलेशच्या बॅटमधून आपण जर धावा पाहिल्या 3 बॉल 2 धावांचं योगदान त्याने दिलं. तर एका बाजूला 2 चौकार आणि 1 दुहेरी अंक 1 सिंगलच्या मदतीने 11 धावा 9 बॉलमध्ये केल्या वरद भगत या गोलंदाजाने. वेगवान चेंडू त्यावरती मात्र थोडासा अक्रॉस लाईन शफल झाले होते. प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिड विकेटला बॉल चाललाय. डीप मधला फील्डर बॉल पर्यंत पोहोचला, उचलला, फेकला, दरम्यान 1 रन या बॉल वरती आली. आता 11 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल 9 रनचं समीकरण. 11 बॉल 9 चं कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे बघा. इथे जर का विकेट मिळाले, जास्ती असं डॉट बॉल टाकले तर या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. अशक्यला शक्य करावं लागेल वारदोली संघाला. इम्पॉसिबलला पॉसिबल करायचा हा सामना जिंकण्यासाठी. अग्निपरीक्षेला मात्र सामोरं जायचं आहे. वन्स अगेन फॉलिंग शिफ्टचा प्रयत्न आहे वरदचा बॅकवर्ड क्षेत्राकडे. खराब फिल्डिंग. एक रन या घडीला फार महत्वाचे आहे. एक रनला फार महत्व आहे. एक रन मौल्यवान आहे आणि इथे मात्र रन मिळाली त्या ठिकाणी. यस पंच काय सांगतात? 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आणि या एका रनच्या मदतीने समीकरण बदललं. आता 10 बॉल मध्ये 8 धावांचं समीकरण. 10 बॉल 8. काल देखील आपण सांगितलं क्रिकेटमध्ये 1 रन ही फार महत्वाची असते. आता एका रन साठी मैदानामध्ये संघर्ष सुरू झालाय. पळसपे संघाच्या वतीने बॅकफुटला निलेश मात्र त्या ठिकाणी पाहत बसले. त्याला वाटला बॉल जाईल त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर.
आपल्याला खरं तर मराठी शाळेमध्ये खरं तर एक कथा होती, गोष्ट होती, कासव आणि ससा. सशाला वाटलं मी अगदी जिंकेलच, मी पोहोचेलच, एवढ्या वेगाने चाललोय. तो त्यानंतर तो सुस्त झाला, थांबला. त्यानंतर कासवाने त्याला ओव्हरटेक करून ती खरं तर रेस जिंकली. ती काल्पनिक कथा होती. तसंच काहीतरी घडलं. निलेशला वाटलं हा बॉल जाईल आता बाउंड्रीच्या बाहेर, त्यामुळे तो जास्त धावला नाही, तो हळूहळू आला पुढे. आणि एका बाजूला आपण पहिला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 7 रनची गरज आहे. फुलटॉस बॉल. यावेळेला आपण पहिला हलकीशी कडा घेत चालला शॉर्ट थर्डमॅनला. गतिमान चेंडू होता, हाईट चांगली होती या बॉलची. त्यामुळे इथं आपण पाहिला खरं तर आणखीन एक डॉट बॉल. बघा हा सामना अजूनही संपलेला नाहीये. 8 बॉल मध्ये 7 धाबा. पुढचे 2 बॉल फार निर्णायक आहेत. या मैदानाचा इतिहास आपण जर पाहिला तर धाबा डिपेंडिंग होताना पाहिल्या. वन्स अगेन ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना फर्स्ट रन कंप्लीट केली वेगाने. सेकंड होईल का? निघालेत बरं खरा. आणि इथे मात्र 2 धाबा. सेकंडचा कॉल अतिशय महत्वाचा होता या क्षणाला. बरंचसा रिस्क त्याने घेतली. 2 धावा आल्या परस्पर टीमला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिलं धाव फलकावरील तब्बल 22 धावा. अजूनही 5 रनची गरज येणाऱ्या 7 बॉल मध्ये. आयुष्यात सर्व काही हारला तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरायची नाही. त्यामुळे हिमतीनं लढावं लागेल. जरी पराभव पदरी आला तरी समोरच्याला घाम फुटला पाहिजे, अशी कामगिरी प्रतिस्पर्धी संघाने केली पाहिजे. त्यामुळे हा बॉल या सामन्यातला महत्वाचा राहील. 7 चेंडूमध्ये 5चं समीकरण. जर का विकेट मिळाला तर मॅच येईल 6 बॉल 5 वरती. त्यामुळे अजूनही या सामन्यामध्ये काय घडले आपण सांगू शकत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहिला फुल लाईन बॉल. हलकासा ओव्हर पिच होता. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी फील्ड झाला. 1 रन या ठिकाणी मिळाली. 1 रनच्या मदतीने समीकरण बदललं. येणारे 6 बॉल विजयासाठी 4 धावांचं समीकरण. त्यातील आमचे नामांकित पंच संतोष चौधरी धोनी स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनापासून कौतुक आपण करूया. नुकतीच 10 गाव प्रीमियर लीग संपन्न झाली. पळसप्यापासून शिरडणपर्यंत. आयोजकांनी मी म्हटलं का तर अजून पुढचा विभाग जॉईन केला असा करणारा परिसर तर करणारा विभाग नाव देतात असं प्रीमियर लीगला. पुढच्या वर्षी तसंच करू आपण, कारण हा परिसर वंचित राहतो नेहमी प्रत्येक वेळेला. त्यामुळे नक्कीच 10 गाव जी प्रीमियर लीग संपन्न झाली, चांगलं आयोजन पाहिलं. त्या आयोजनामध्ये किंबहुना या परिसरामध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा पुढच्या वर्षी नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, यातील मात्र शंका नाही आहे. संतोष चौधरी यांच्या वतीने देखील या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आणि खास करून आपण पाहिला साई एकविरा श्रीराम शिरडोन मंगेशी वाकडीकर संतोषजी चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला शिरडोन संघ या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. पण तो हा सामना सुपर से भी ऊपर होऊ शकतोय. 6 बॉल मध्ये जर का 4 डिपेंड केल्या तर मात्र जय जयकार होईल. या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या कल्पेश आले त्या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये. बघा, कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, कारण जेव्हा तुम्ही या परिस्थितीला सामोरं जाल आणि तिथून जर का यश संपादित कराल तर चर्चा राहील या खेळाडूची. सातत्याने येणाऱ्या कालखंडामध्ये वारदोली संघासाठी 6 बॉलमध्ये 4 धावा त्याने डिपेंड केल्या. आम्ही सातत्याने उल्लेख करू प्रत्येक स्पर्धांमध्ये. 12 पाडाच्या नाईट स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 4 डिपेंड झाल्या, परंतु